अकलोली जर विचार करायचा गेला तर एक पावनभूमी आहे, तीर्थक्षेत्र आहे, गरम पाण्याचे झरे आणि तदनंतर पाहू शकतात आपण इथपर्यंत पोहोचले गेलेत वरद विनायक अकलोली संघ अर्थातच गणेराच्या नावाने खेळतात आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात अर्थातच कानाई स्पोर्ट पाय संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन संघांमधील ही मॅच निश्चितपणे पाहू शकतात जबरदस्त आहे आणि या 3 षटकाचा सामना काय लढत इथे खेचली जाईल हे देखील पाहायचं आहे। अकलोली याचा जर विचार करायचा गेला तर खूप सुरेख गाव आहे आणि तदनंतर आपण पाहू शकतात गरम पाण्याची झरे 3 गावं आहेत। तदनंतर आई भद्रेश्वरीचं मंदिर आणि आपण पाहू शकतात अर्थातच आपल्याला पाहायला मिळतंय अकलोड आणि गणेशपुरी हे गाव देखील तिकडे आहे आणि गरम पाण्याची झरे अर्थातच सातत्याने गर्दी असते त्या क्षेत्रामध्ये आणि तिथपर्यंत इथं पोहोचले गेलेत आपण पाहू शकतात अकलोली संघ। आता इथनं भरत विनायक स्पोर्ट अकलोली संघाच्या माध्यमातून कशा पद्धतीचा खेळ तो आकारला जाईल कारण समोर दिग्गज संघ आहे अर्थातच कानाई स्पोर्ट पाय संघ देखील पाहू शकतात आणि या 2 संघांमधील ही मॅच निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते। बॉलिंग मार्क वरती आकाश वरटा आपण पाहू शकतात आणि दुसऱ्या बाजूने महेंद्र आणि सुदाम डुकले जो बहारदार खेळ करण्यासाठी ओळखला जातो आणि सुदाम डुकले ज्यावेळी नाणेफेकी करण्यासाठी आले होते ना त्यावेळी त्यांनी म्हटलं की आज महेंद्र उत्ताड्याच्या माध्यमातून चांगला खेळ व्हायलाच पाहिजे परंतु त्यांच्या त्या निर्णयावर कशी खरे उतरतात ते देखील पाहायचंय। महेंद्र खुताडे आपण पाहू शकता 3 षटकांचा हा सामना असेल त्यातील पहिलं षटक P1 पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप लेग स्टंप आहे आणि त्याच मुले पंचांच्या माध्यमातून वाईट बॉल आलाय। महेंद्र जो आपण पाहू शकतो अकलोली गावाचा वंडर बॉय आणि दुसऱ्या बाजूने अकलोली एक्सप्रेस अर्थात सुदाम डुकले आपल्याला पाहायला मिळतोय। 2 दिग्गज संघ आहेत आणि आकाश बरटा जो प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला। पहिलाच बॉल जर पाहिला तर तो अतिरिक्त हाताळला गेलाय। आता इथनं जर पाहिलं ना तर 6 चेंडूंची जबाबदारी आहे ती पूर्ण करावी लागेल। पहिलाच बॉल बॅटची लीडिंग एज लॉंग स्टॉप रिजनला बॉल निघून जातोय परंतु धाव घेण्याचा मानस नाहीये कारण बॉलला तिकडे अडवलं गेलं आणि तदनंतर आपण पाहू शकतो बॉलला स्टॉप केलंय। बॉल आपण पाहू शकतो स्टॉप झालाय तिकडे आणि तदनंतर आपण पाहू शकतो धावसंख्या जर पाहिली तर एका चेंडू अखेरीस जर पाहिली तर 1 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे। भरत विनायक स्पोर्ट अकलोली संघ दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो अर्थातच कानाई स्पोर्ट पाहे संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 2 संघांमधील ही मॅच ती आपण पाहूयात। महेंद्र जो स्ट्रायकिंगकडे सज्ज आहे यावेळेस महेंद्रच्या बॅटमधून फटका पॉवरफुल आहे बॉलला केलंय 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकामध्ये परावर्तित महेंद्र खुताडेचा हा तडाखा चौकार 4 यस कॉल। दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय 5 ही धावसंख्या। यावेळेस इनफिल्डच्या वरून बॉल उडवलं गेलंय हा क्लासिक फटका आहे बॉल 1 बाउन्सने गॅदर केलाय आणि त्यानंतर चेंडूला रिटर्न केलं 2 धाबेचा कॉल तिकडे महेंद्रने कंप्लीट केलाय। 2 धाबेच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या 2 ने वाढली गेली आणि 2 ने वाढत असताना 7 या आकड्यावरती सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे। किंग ब्रदर्स या युट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा थेट युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण ते केलं गेलंय। 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला 7 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकतात। यावेळेस फ्लायटेड बॉलला फेकून दिलंय महेंद्र खुताडेचा हा तडाखा शानदार दिमागदार रुबाबदार षटकार 6 जबरदस्त तडाखा आपण पाहू शकतात। महेंद्रच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिले सरळ सीमा परिक्षेत्राच्या बाहेर
आता इथनं धावांचा वेग वाढला गेलाय. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 13 धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेड घेण्याची आहे संधी आणि या तिकडे चुकी झाली आहे. ही चूक नाही तरी घोर चूक आहे. कारण महेंद्र जर क्रीज मध्ये सज्ज झाला ना तर या मॅचचं चित्र तो एकटाच बदलू शकतोय. ही कॅपेबिलिटी पोटेन्शियल आहे त्याच्याकडे आणि त्याच महेंद्रला इथे संधी दिली गेली आहे. आता 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या पाहू शकतात फलकावरती 14 आकड्यावरती पोहोचली गेली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सुदाम डुकले प्रथमतः स्ट्रायकिंग एंड कडे सज्ज झालाय. बॉलिंग मार्कवरती आकाश वरटाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते परंतु तिकडे क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळत नाहीये आणि त्याचमुळे तिकडे महेंद्राला जीवदान मिळलं गेलंय आणि त्या जीवनदानाचा इथे मोबदला वापर कशा पद्धतीने केला जाईल हे पाहायचंय. यावेळेस सुदाम डुकलेने बॉलला उडवलाय डाऊन ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये. सुदाम डुकलेचा हात तडाका तिकडे देखील चुकी झाली आहे. पुन्हा एकदा चुकी गटीत झाली गेली आहे. आता इथनं देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात. एका षटकाचा खेळ तो झालाय कंप्लीट आणि एका षटकाच्या अगदी धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत 16-0. चला नोटी मीटिंग आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सुहास बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. आता सुहासच्या माध्यमातून इथे आपण पाहू शकता षटक क्रमांक 2 चा खेळ वैयक्तिक इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पहिलं षटक. विपक्षामध्ये महेंद्र खुताडे जो भन्नाट फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहू शकता बॅटिंग करतोय आणि त्याला जीवनदान मिळलंय. एक जीवनदान सुदाम डुकलेला देखील मिळलंय. अर्थातच 2 जीवनदान मिळले गेलेत आणि त्याचा पुरेपूर वापर करावा लागेल. सुहास आपण पाहू शकता बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. यावेळेस चांगला बॉल आहे जड मध्ये होता बंदिस्त लाईन आणि त्यावरती पंचांचं फिंगर अप झालंय. अर्थातच इथे महेंद्रला बाद व्हावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्याच बॉल वरती विकेट मिळली आहे. मिस्टर महेंद्र बॅक टू दी डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन हिअर बाद. वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात. अर्थातच कान्हाई स्पोर्ट पाय संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्याच बॉल वरती विकेट सुहासने मिळवली गेली आहे. आता इथनं आपण पाहू शकतात जर पाहिलं ना तर जिंकण्यासाठी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस तो ठेवला गेलाय. धावसंख्या 16 आकड्यावरती पोहोचली गेली आहे परंतु महेंद्र तो बाद झालाय. आता नवीन बॅटर अर्थातच ईश्वर तो दाखल झाला. त्याच्यावरती देखील जबाबदारी असेल मॅचची. सुहास जो प्रगतीच्या पटलावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकता सज्ज झाला आणि सुहासच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती विकेट तिकडे प्राप्त झाली आहे. आता इथनं आपण पाहू शकता सुहासच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ तो कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल. सुहास यावेळेस समोरच्या दिशेने केला इंटू द गॅप केलाचा मानस बॉल तिकडे रफू चक्कर होतोय परंतु आपण पाहू शकता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि धावसंख्या दुहेरी वाढते आणि जाऊन पोहोचली गेली फलकावरती तब्बल आपण पाहू शकता 18 आकड्यावरती. दुसऱ्याच चेंडूवरती 2 धावा एक्झिक्यूट केल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 18 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. पाये आणि त्याच्या विपक्षामध्ये अकलोली संघ सुदाम डुकले टीम आपण पाहू शकता प्रगती पटलावरती. यावेळेस समोरच्या दिशेने फटका पॉवरफुल आहे. बॉलला बॉडी लाईनच्या बाहेर गुल केलाय. आला इथे एक कडक दिमागदार फटका. ईश्वरच्या बॅटमधला हा कडक स्ट्रोक आहे. 6
ईश्वरच्या माध्यमातून जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. धावसंख्या 6 ने वाढली आहे. 6 ने बढती झाली धावसंख्येत आणि 24 आकड्यावरती पोहोचली गेली. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 23 नंतर धावसंख्या 24 आकड्यावरती पोहोचली गेली जरूर. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप जबरदस्त फटका, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल रफू चक्कर झालाय. चौकार आहे, चौकार आहे, चौकार. प्रेक्षक तिकडे आहेत काय? चौकार आहे तिकडे. चला 4 धावा आहेत. अठ्ठावीस धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि जबरदस्त बॅटिंग ईश्वर मस्कर. आधीच्या मॅच मध्ये आपण पाहू शकतात बॅटिंग नाही केली, परंतु या मॅच मध्ये बहारदार खेळ आणि एक खासियत आहे, प्रत्येक बॉल वरती काहीतरी वेगळं करण्याचा मनसुबा आहे आणि तोच त्या ईश्वरला यशाच्या दिशेने घेऊन जातोय. यावेळेस वेगवान बॅट फिरली, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आणि त्याचमुळे बॅटर बीट झाले गेले. इकडे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. हा कमबॅक आहे सुहासच्या माध्यमातून. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यावत झाला. 28 धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली गेली आहे. 28 धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत. शेवटच्या बॉलवरती काय रणनीती असेल, धावसंख्या जर पाहिलं तर ती सुरेख फलकावरती जोडली गेली आहे. अजून एक षटक शिल्लक आहे आणि 28. यावेळेस बॅट चेंज लागली, लॉंग स्टॉपला बॉल निघून जातोय. एक सिंगल धावसाठी वेगाने आलेत आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव प्राप्त झाली आहे. आता षटक क्रमांक 2 चा खेळ अद्यावत झालाय आणि 2 षटकांच्या आघाडीत धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 29 ला 1. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतात नवीन गोलंदाज दाखल झालाय रोशन वरठा. आपण पाहू शकतात प्रगतीच्या पटलावरती तो देखील पाहू शकतात. सुदाम आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकतात ईश्वर जो स्टार्किंग एंडकडे सज्ज आहे. नॉन स्ट्राइक एंडकडे सुदाम डुकळे आपण पाहू शकतात. आपल्याला पाहायला मिळतो संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार आहे, परंतु बघा समोरचा बॅटर चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतो. एकदा शेवटच्या बॉलवरती घेतले आणि तदनंतर जर पाहिलं तर ईश्वरला स्टार्किंग एंडकडे आणलं. हे क्रिकेट आहे. यावेळेस समोरच्या दिशेने ईश्वरच्या बॅटमधनं बॉल निघून चाललाय सरळ ओव्हर दी डाऊन राऊंड क्षेत्रामध्ये. ओव्हर दी बॉलर हेड बॉल रफू चक्कर 6. पस्तीस धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. ईश्वर जो जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेशकश करतोय तो ईश्वर आपण पाहू शकतात प्रगतीच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंगचं पृथ्वीकरण मैदानाच्या मध्ये सातत्याने केलं जात आहे आणि त्याचमुळे ईश्वर सध्याच्या घडीला यावेळेस वेगवान तेज तरार बॉल आहे, परंतु जर पाहायला गेलं तर बॅटचा फ्लो आपला धीम होता. 7 मध्ये 19 त्याने बनवल्या गेल्यात. 1 मध्ये 2 धावा आपण पाहू शकतात युवराजच्या आहेत. अर्थातच एकच चेंडू खेळलाय, परंतु समोर धावा येतात तर स्टॅकिंग एंडकडे जाण्याचा मानस तो नाहीये.
यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा मानस फसला गेलाय. हा फटका चुकीचा होता आणि त्याच मुले त्या चुकीच्या फटक्यावरती झालंय काय तर मिस्टर ईश्वर मस्कर त्याला बाद बाबा लागले. बॅटर आउट, बाद. स्वप्नील नामदे आपण पाहू शकतात नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रोशन वरटा आपण पाहू शकतात 35 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली देखील गेली आहे. स्वप्नील आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये क्रीज वरती सज्ज देखील झालेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात कितपत पोहोचण्याचा मनसुबा ठेवला जाईल हे देखील पाहायचं आहे. रोशन स्वप्नीलच्या माध्यमातून कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते ते देखील पाहायचं आहे. यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आलाय, गेल्या गेल्या केला प्रहार इथे आलाय स्वप्नील नामदेच्या बॅट मधून. हा पहिल्याच बॉलवरती हा धमाकेदार षटकार. 6. जबरदस्त बॅटिंग आजच्या दिवसामध्ये तब्बल 41 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा फटका इंटू दे गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. दुसऱ्या चेंडूवरती देखील केला प्रहार आणि वैयक्तिक जर पाहिलं तर हा 5वा चेंडू आहे. आपण पाहू शकतात यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला आहे. फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. इथे आलाय शेवटच्या बॉलवरती देखील हा तगडा प्रहार येतोय. जबरदस्त षटकार. 6. चला आपण पाहू शकतात पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट होत असताना धावसंख्या फलकावरती पाहू शकतात तब्बली पोहोचली गेली आहे. अर्थातच 45 आकड्यावरती माफ करा 50 आकड्यावरती पोहोचली गेली आणि जिंकण्यासाठी तब्बली आपण पाहू शकतात 49 धाव्यावरती पोहोचले गेलेत आणि तब्बली 50 धावांचं लक्ष ते ठेवलं गेलंय. अर्थातच 50 धावांचं लक्ष इथून कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे देखील पाहायचं आहे. चला विजय संघाची कॅप्टन यायचंय. चालू सामन्यातील 2 प्रतिनिधी तदनंतर विजय संघ अर्थातच आरबी नगर कुहे आई गावदेवी तांडलीपाडा आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी. आपण लॉट्स टाकतोय. चला मॅचला सुरुवात होतीये. चला लॉस टाकतोय आपण. कॅमेरामॅन देखील पोहोचायचे तिकडे. आरबी कुहे तदनंतर आपण पाहू शकतात तांडलीपाडा आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी. पहिली चिठ्ठी असेल ती बाय साठी असेल. तदनंतर आपण पाहू शकतात 2 चिठ्ठ्यांमध्ये मॅच लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे. एक छोट्याकडे एक चिठ्ठी काढायची ती बाय साठी असेल आणि उर्वरित 2 चिठ्ठ्यांची मॅच असेल. आपण पाहू शकतो विजय संघ बाय असेल आणि उर्वरित चिठ्ठ्या अर्थातच तांडलीपाडा आणि कुहे संघाबरोबर लागेल मॅच. माफ करा पाय संघाबरोबर लागेल. कुहे का पाय कुहे संघाबरोबर लागेल मॅच. चला दोन्ही संघाचे कॅप्टन देखील यायचे.
तांडलीपाडा आणि आरबी आरबी कुहे आणि तांडलीपाडा दोन्ही संघाची कॅप्टन देखील यायचा आपण टॉस देखील करतो लगेचच. पन्नास धावेचं लक्ष आहे समोर आणि येथे लक्ष इथून कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे देखील पाहायचंय. आपण पाहू शकतायत अठरा चेंडूंमध्ये तब्बल 50 धावांचं लक्ष आहे आणि ते लक्ष इथून कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे देखील पाहायचे, कारण 50 धावा करायचे आहेत इथनं. आकाश आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत ऋषिकेश आणि मनीष मडवी ही जोडी मैदानाच्या दाखल झाली आहे. आता तब्बल आपण पाहू शकतायत जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष आहे आणि 50 धावांचं लक्ष असताना कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या पेशकश केली जाते हे देखील पाहायचं आहे. समोर दिग्गज संघ आहेत आणि दोन संघांमधील ही मॅच देखील मात्र आपण पाहू शकतायत. आकाश सायकिंगकडे सज्ज झाले. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत ऋषिकेश घाटाल, दुसऱ्या बाजूने मनीष मडवी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले. आता तब्बल 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहू शकतायत 50 धावेचं लक्ष आहे. चला टॉस करतोय आपण. यावेळेस पहिल्याच बॉल वरती फटका तिकडे फसला गेलाय, परंतु पंचाकडे लाऊडली अपील केली जाते आणि त्याचमुळे पंच इंटरेस्टेड नाही त्या बॉल वरती. एकंदरीत आपण पाहू शकतायत नक्कीच तांडलीपाडा संघ टॉस जिंकतो आणि प्रथमतः जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो स्वीकारला गेला. अर्थातच आरबी निवेल कुहे संघाला जर पाहिलं गेलं तर बॅटिंग साठी आमंत्रित केले गेले. मनीष ज्याच्या पहिल्याच बॉल वरती बॅटर बीट झाले जरूर. यावेळेस समोर जाऊन खेचून मारलाय, बॉलला फेकून दिले गेले सरळ बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिजन मध्ये बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. इथे आलाय मागचा हा दर्जेदार चौकार 4. तीन चेंडू सकाळी इथे कंप्लीट झाला. धावसंख्या पलकावरती पाहू शकतात तब्बली 10 अंकावरती पोहोचली गेली आहे. 10 धावसंख्या सध्याच्या घडीला पाहू शकतात. नरेश लाबडे कडून आकाश बराडासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइस ते आलं गेलंय. आता इथनं जर पाहिलं तर हा सुरेख बॉल आहे, जबरदस्त पाहू शकतात. हा बॉल कंप्लीट केला गेलाय.
4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. धावसंख्या 10 आकड्यावरती पावशिकत्यात पोहोचली गेली आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं पटका इंटू ते आपण खेळाचा मानस तिकडे फसला गेलाय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी वेगाने आले तरी दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावेचा कॉल तो झालाय आता परिपूर्ण आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढ होती आणि धावसंख्या वाढतीये. जाऊन पोहोचली गेली फलकावरती आपण पाहू शकतो. अर्थातच 12 आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 12 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली देखील गेली आहे. शेवटचा बॉल आहे आणि ते शेवटच्या बॉलवरती काय रणनीती असेल. मनीष मडवी शेवटच्या बॉलसाठी शेवटचा बॉल तिकडे देखील फेकून दिला. बॉल निघून चालला सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकारामध्ये परावर्ती 4. आता षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या आखरी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 16. आता 12 मध्ये 34 धावांची गरज. मंदार यांच्याकडून जर पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइस ते दिले जाईल आणि नरेश लाबडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइस झाले असेल. कारण ही मॅच निर्णायक आहे. या मॅच मध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करावे लागतील आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकतायत प्रयत्न करण्याचा मानस तो केला जातोय. सोळा धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला चुडली देखील गेली आहे. आता इथनं जर पाहिलं ना तर कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. सुदाम डुकले बॉलिंग मार्क वरती आले गेलेत आणि त्याच्या माध्यमातून आवश्यकता आहेत. सोळा धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली देखील गेली आहे. यावेळेस बादशाह राडारमध्ये चेंडू आलाय आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय सरळ. बॉलला फीड केलं गेलंय आणि त्यानंतर बॉल रिटर्न. 2 धावेचा कॉल तो झालाय परिपूर्ण कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 2 निवडली गेली आहे. जाऊन पोहोचली गेली 18 आकड्यावरती. 18 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला देखील मिळते. जबरदस्त मॅच मात्र आपण पाहू शकतो. 18 धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. काय मॅच रंगली आहे. आता इथनं जर पाहिलं तर सुदाम आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो अर्थातच ऋषिकेश पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेने ऋषिकेशने बॉल इंटू द गॅपला उडवला. बॉल 1 बाउन्स गॅदर झालाय. निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोपचा हा चौकार 4. आपण पाहू शकता जबरदस्त मॅच इथे रंगली आहे. आपण पाहू शकता मॅच इथे रंगली आहे. खूप सुरेख पद्धतीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाहूया आता मॅचच्या दिशेने मात्र आपण वळतोय. तेवीस ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे.
3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या 23 आकड्यावरती पोहोचली गेली. आता इथनं जर पाहिलं तर कशा पद्धतीची गोलंदाजी उर्वरित चेंडूंमध्ये केली जाते हे देखील पाहायचं आहे. चला अजूनही 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सुदाम डुकले जबरदस्त कामगिरी करतायत. 50 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. सुदाम प्रगतीपथावरती सज्ज झाले. चेंडू क्रमांक 4 साठी ते आले गेलेत. यावेळेस चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. सुरेख बॉल आपण पाहू शकता इकडे डिलिव्हर्ड झालाय. डॉट चेंडू येतोय आणि या पद्धतीची गोलंदाजी झाली तर थोडेसे कठीण राहणार आहेत आपण, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते त्याच पद्धतीची गोलंदाजी जर झाली तर मॅच थोडीशी दूर राहू शकते. कारण एका बाजूने आपण पाहू शकतो कान्हाई स्पोर्ट पाय संघ, दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ, तो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दोन संघांमधील ही मॅच आपण पाहू शकतो एक जबरदस्त रोमांचक मूड मध्ये येत असताना आपल्याला निश्चिततेने पाहायला मिळते. सुदाम पुन्हा एकदा प्रगतीपथावरती सज्ज झालेत. यावेळेस बॅटच्या रेषेमध्ये आला. आता बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून गेला सरळ सीमा रेषा पार. इथे आला एक तगडा 7 मध्ये 21 दाबायची गरज आहे. अर्थातच मॅच इथे बनली गेली आहे. 7 चेंडू 21 दाबायची गरज. जबरदस्त मॅच आपण पाहू शकतो. एका बाजूने वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ, दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत अर्थातच कान्हाई स्पोर्ट पाय संघ. 7-21 समीकरण आता होऊ शकते. जिथे 18 मध्ये 50 ची गरज होती तिथे ही मॅच बनवली आहे. कारण जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकतो. आकाश वरडाच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. तब्बल 22 धाबा त्यांनी 7 चेंडू मध्ये खेचल्या गेल्यात आणि त्याचमुळे धाबांचा वेग तो भन्नाट वाढला गेलाय. आता 29 धाबा पलकावरती जोडल्या गेल्यात. अजून 21 धाबाची गरज आहे आणि 21 धाबा इथून होतील का हे देखील पाहायचंय. सुदाम डुकले आपण पाहत आहेत बॉलिंग मार्क वरती. यावेळेस चांगला बॉल आहे, सुरेख बॉल आहे, जबरदस्त लेन. शेवटचा बॉल निर्धाव आलाय आणि 2 षटकांचा खेळ तो अद्यापच झाला. आता 1 षटकाचा खेळ तो कंप्लीट करायचा आहे आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 21 धाबाची गरज आहे. 6 चेंडू 21 चं समीकरण. सहा चेंडू 21 धाबायची गरज आहे. मॅच इथून खेचली जाईल का हे दृश्य आहे इकडे विकेटच्या पटलावरती. कारण 6 चेंडू 21 धाबायची गरज असताना कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेश केली जाते हे देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायचं जरूर आहे. सुजल पवार आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज केले. 6 मध्ये 21 त्याला थांबवायचे आणि त्यासाठी त्याला आणलं गेलंय. आणि ज्या पद्धतीने आकाश वरटा बॅटिंग करतो आणि ऋषिकेश घाटाल त्या पद्धतीची बॅटिंग जर झाली तर या सामन्यामध्ये सहजतेने विजय प्राप्त करू शकतायत. सहा चेंडू 21 धाबायची गरज. मॅच इथनं बनेल का? एका बाजूने अकलोली संघ, दुसऱ्या बाजूने कान्हाई स्पोर्ट पाय संघ आपल्याला पाहायला मिळतो. 2 संघांमध्ये ही मॅच रंगली आहे. कारण ज्या पद्धतीच्या आकाशने बॅटिंग केली, आकाशला बॅटिंग इथनं साकारावी लागेल. कारण इथनं जिंकणार संघ जर पाहिला तर तो अंतिम मॅच खेळण्यासाठी दाखल होईल. कारण विजयी संघाला मिळाले बाय आणि त्याचमुळे आपण पाहू शकता इथे प्रयत्न करावे लागतील. यावेळेस अडबा वाटणं बॅट चेंज लागली. बॉल लॉंग स्टॉप रिजनला निघून जातोय आणि जाता जाता बॅटरला 4 धाबा देऊन जाईल का? परंतु काय क्षेत्ररक्षण तिकडे झालंय. बॉलला स्टॉप केलंय. बॉल रिटर्न. तिसऱ्या धाब्यासाठी देखील वळालेत आणि तब्बल 3 धाबा तिकडे पळून पूर्ण केल्यात. एक धाव जरूर आपल्या संघासाठी तिकडे सेव्ह केली गेली आणि 3 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 32 च्या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो 5 चेंडू मध्ये 18 धाब्याची गरज आहे. 5 चेंडू 18 ची गरज. आता आकाश आलं स्ट्रायकिंग एंडकडे आपण पाहू शकतो. दुसऱ्या बाजूने ऋषिकेश घाटाल तो देखील पाहिला मिळाला. आकाशच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर इथनं 5 मध्ये 18 ची गरज असताना धाबा बनवल्या जातील का? कारण ज्या पद्धतीची आकाशने बॅटिंग केली आहे तब्बल आपण पाहू शकतो 6 मध्ये 9 चेंडू मध्ये 22 त्याने केल्यात. अर्थातच 10 चेंडू मध्ये 4 ऋषिकेशने केल्यात.
सुजल ज्याने पहिला बॉल सुरेख पद्धतीने कंप्लीट केला तो सुजल आपण पाहू शकतो. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो अर्थातच आकाश वरटा तो आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन संघांमधील ही मॅच देखील पाहू शकतात खूप सुरेख पद्धतीने रंगली आहे. 5 मध्ये 18 ची गरज आहे. चला स्पीडअप करायचंय सुजल. चला सुजल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आलाय. फटका पटला गेला. इथे जेलगडाचे आहे दाट संधी आणि त्याचमुळे विकेटचा बदल झालाय. बॅटरला बाद व्हावं लागेल. मिस्टर आकाश वरटा बॅक टू दी पवेलियन. बॅटर बाद आउट. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 32 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता इथनं जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहू शकतात ना 4 मध्ये 18 ची गरज आहे. अर्थात 3 मोठे स्ट्रोक ती खेचावे लागते. रुपेश सुतार काबिलियत आहे कारण आधीच्या मॅच मध्ये सुरेख पद्धतीची आपण पाहू शकतात बॅटिंग केली होती. यावेळेस चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. सुरेख बॉल आहे. इकडे बीट झालेत बॅटर. इथे डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू आलाय आणि त्यानंतर आपण पाहू शकतो बॅटर बीट झालेत. आता 3 मध्ये 18 ची गरज आहे. अर्थातच मॅच साठी वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ इथे पूर्णपणे ऑन झालेत परंतु 3 षटकार आले तरी मॅच जर पाहिलं तर कान्हा स्पोर्ट पाय संघ जिंकेल येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आलाय. 1 बाउन्सने चेंडू झाला गॅदर. बॉल रफू चक्कर येतोय चौकार 4. दोन मध्ये 14 ची गरज आहे. मॅच हे कुठेतरी जर पाहिलं तर ती अकलोली संघाकडे झुकली गेली. सुरेख बॉल जबरदस्त लाईन आपण पाहू शकता. इकडे डॉट चेंडू नाही तर विकेट आली आहे. आता बॅटर बाद झालेत. मिस्टर रुपेश सुतार बाद. नव्याने बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. अर्थातच रोशन वरठा आपण पाहू शकता दाखल झाले आणि 1 चेंडू मध्ये 14 ची गरज असताना औपचारिकता पूर्ण केली जाईल. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठले क्रिकेट आपण भावकीत करू शकत नाहीत कारण इथनं एखादा खराब बॉल आला तरी मॅच मध्ये ऑन होऊ शकतात. कारण जर पाहिलं तर 1 चेंडू 14 धावेची गरज आहे. सुजल जो प्रगतीपथावरती सज्ज झालाय. एका चेंडू मध्ये आपण पाहू शकतो तब्बल 14 धावेची आवश्यकता आहे आणि इथनं 14 धावा तर बनणार नाहीयेत परंतु खराब चेंडू आला तर मॅचचं चित्र ते बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतील विजय संघ जर पाहिला तर अंतिम मॅच साठी देखील दाखल झाले त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी तयार आहे सज्ज राहायचं. लगेचच नेक्स्ट मॅच चालू केली जाईल याची देखील आपण अति नोंद घ्यायची आहे. यावेळेस बॅट चेस लागली. इथे वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ अंतिम मॅच साठी दाखल झालाय. चला दोन संघ ते दाखल व्हायचे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो अर्थातच महेंद्र कुताडे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला महेंद्र आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅच किताब ते कलेक्ट करायचं आहे. चला क्षेत्ररक्षक सजून घ्यायचं. लगेच क्विकली आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.